म्हणून मी आत्ताच काही वेळापूर्वी पृथ्वीराज चव्हाणांशी बोलले, त्यांनाही सांगितलं, त्यांना तर धक्काच बसला ऐकून. तर मी म्हटलं तुम्ही जो कोण व्यक्ती आहे त्याच्या विरुद्ध पक्षाकडनं कारवाई ही झाली पाहिजे. दरम्यान इंदिरा गांधींवर झालेल्या टीकेचीच ही पुनरावृत्ती आहे का? राष्ट्रवादीचे मुख्य प्रवक्ते उमेश पाटील यांनी हा प्रश्न थेट उपस्थित केला. काँग्रेसच्या गुंगी गुडिया शब्दप्रयोगावरती राष्ट्रवादीनं आक्षेप घेतला. गुंगी गुडिया म्हणत सुनेत्रा पवारांवर काँग्रेसनं टीका केली. त्यांना पदभार घेऊन अजून 6 महिने सुद्धा झालेले नाहीयेत आणि लगेचच ज्यांच्या कुटुंबामध्ये आणि ज्यांच्यावर एवढा मोठा दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे हे माहीत असताना काँग्रेस पक्षानं अशा पद्धतीनं असंवेदनशीलताचं प्रदर्शन करत अशी वक्तव्य करणं हे खरं तर त्यांना शोभत नाही. एक प्रकारे त्यांनी गुंगी गुडिया हे सुनेत्रा वहिनींच्या संदर्भानं उल्लेख करून काँग्रेसच्या त्यांच्याच नेत्या असलेल्या इंदिरा गांधी यांची सुद्धा एक प्रकारे टिंगल केलेली आहे. वळूया पुढल्या बातमीकडे. E20च्या मुद्द्यावरून केजरीवाल